नमस्कार, मी आहे अमित भैया आणि आपण ऐकत आहात इस्पॅलियर रेडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवतांडव स्तोत्रम शिकत आहोत आणि आता त्यातले केवळ 3 श्लोक शेवटचे बाकी आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही श्लोक म्हणा. कदा कदा निलिंप निर्झरी, निलिंप निर्झरी, निकुंज कोटरे, निकुंज कोटरे, वसन वसन, विमुक्त दुर्मती, विमुक्त दुर्मती, सदा सदा शिरस्थमंजलिं, शिरस्थमंजलिं वहन वहन, विलोल लोल लोचनो, विलोल लोल लोचनो, ललाम भाल लग्नकहा, ललाम भाल लग्नकहा, शिवेति शिवेति मंत्रमुच्चरन्, मंत्रमुच्चरन्, कदा कदा सुखी भवाम्यहम, सुखी भवाम्यहम. जमलं ना? बघा याच्यामध्ये किती ल आलेत. विलोल लोल लोचनो, ललाम भाल लग्नका. छान वाटतंय ना? चला पूर्ण श्लोक आपण म्हणूयात. कदा निलिंप निर्झरी, निकुंज कोटरे वसन, विमुक्त दुर्मती सदा शिरस्थमंजलिं वहन, विलोल लोल लोचनो, ललाम भाल लग्नकः, शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम. चला आपण आता पुढचा श्लोक म्हणूया. इमं हि नित्यमेव नित्यमेव मुक्त मुक्त मुत्तमोत्तमं मुत्तमोत्तमं स्तवं स्तवं, पठन् पठन्, स्मरन् स्मरन्, ब्रुवन् ब्रुवन्, नरो नरो, विशुद्धिमेति विशुद्धिमेति, संततं संततं, हरे गुरौ हरे गुरौ, सुभक्तिमाशु सुभक्तिमाशु, याति याति नान्यथागतिं नान्यथागतिं, विमोहनं हि देहिनां देहिनां, सुशंकरस्य चिंतनं सुशंकरस्य चिंतनं. चला पूर्ण श्लोक आपण म्हणूयात. इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं, पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति संततं, हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं, विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनं. जमतंय ना? चला पुढचा श्लोक बघूया. शेवटचा श्लोक आहे आणि फलश्रुतीचा आहे. पूजावसान समये दशवक्त्र गीतम, पूजावसान समये दशवक्त्र गीतम, यः यः शंभुपूजनपरं शंभुपूजनपरं, पठति प्रदोषे पठति प्रदोषे, तस्य तस्य स्थिरां स्थिरां, रथ गजेन्द्र तुरंग युक्तां, रथ गजेन्द्र तुरंग युक्तां, लक्ष्मीं सदैव लक्ष्मीं सदैव, सुमुखीं सुमुखीं, प्रददाति शंभुः प्रददाति शंभुः. चला आपण आता पूर्ण श्लोक म्हणूया. पूजावसान समये दशवक्त्र गीतम, यः शंभुपूजनपरं पठति प्रदोषे, तस्य स्थिरां रथगजेन्द्रतुरङ्गयुक्तां,
लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभुः. कसं वाटतंय आता? आपल्याला शिवतांडव स्तोत्रम पूर्ण यायला लागलंय. पुन्हा पुन्हा म्हणा आणि पाठ करा.